ह्या डिपार्टमेंटमध्ये ग्राहक आले, आता ते कुर्तीच घेतले, त्यांनी साडी बी परचेस केली पाहिजे. त्यांनी साडी परचेस केली, त्यांनी आता मेन्सवेअर मध्ये काय परचेस केलं पाहिजे, मेन्सवेअर परचेस केलं, किड्सवेअर मध्ये परचेस केलं पाहिजे. हे प्रत्येक मालकाला ही इच्छा असते. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एड ऑन सेल कसा व्हायला पाहिजे ही प्रत्येक मालकाची इच्छा असते. त्यासाठी आपल्या टीमला आता एक सक्षम बनवा की क्रॉस सेलिंग आणि अप सेलिंग हे कसं जास्तीत जास्त करता येईल, म्हणजे एड ऑन सेल काय करता येईल, जेणेकरून प्रत्येक डिपार्टमेंट ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे. नुसतं एकच डिपार्टमेंट आपलं फुल ऍक्टिव्ह आहे, अरे मेन्सवेअर आमचं खूप चांगलं चालतं, किड्सवेअर आमचं खूप चांगलं चालतं, बाकी डिपार्टमेंट काय, हँडलूम डिपार्टमेंट काय, ओके कुर्तीज डिपार्टमेंट काय, तर प्रत्येक डिपार्टमेंट ऍक्टिव्ह करायचं असेल तर प्रत्येक टीमला ऍक्टिव्ह करणं गरजेचं आहे. या डिपार्टमेंटमध्ये ग्राहक आले त्यांना सांगा की सुंदर हँडलूमचा माल आला आहे, समोर कुर्तीचा आमच्या दुकानात खूप माल आला आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर सेल्समॅनला जर ट्रेनिंग दिलं, त्यांना सांगितलं, तर प्रत्येक डिपार्टमेंट ऍक्टिव्ह होईल. प्रत्येक डिपार्टमेंट ऍक्टिव्ह आपलं झालं तर आपला गल्ला अजून जास्त ऍक्टिव्ह होईल. आणि गल्ला ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी प्रत्येक टीमला ऍक्टिव्ह करा, प्रत्येक डिपार्टमेंट ऍक्टिव्ह करा, गल्ला ऍक्टिव्ह होईल. थँक्यू.